नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अयोध्येमध्ये राम मंदिर झालं तेव्हा भारतभरात लोकांना आनंद झाला होता. अनेकांना असं वाटलं की हजारो वर्षाचं तप फळाला आलं. लाखो लोकांनी केलेली मेहनत फळाला आली. अनेकांनी आपलं कॉन्ट्रिब्युशन तिथे पाठवलं होतं. काही लोकांनी सोन्याच्या विटा, काही लोकांनी चांदीच्या विटा, काही लोकांनी हिरे लावलेल्या विटा या मंदिरासाठी पाठवलेल्या होत्या. पण आता ज्या बातम्या येत आहेत, त्या बातम्यांनी प्रचंड त्रास होतोय. अनेक जण हळहळलेले आहेत. बातम्या अशा आहेत, की ह्या राम मंदिरामध्ये जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त रुपयाची रक्कम ही गायब झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी दानपेटीमध्ये जी रक्कम मिळते, ही रक्कम गायब झालेली आहे. इतकंच नाही, हे जे मी तुम्हाला म्हटलं, की सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्याच्या विटा काही लोकांनी, काही धनाढ्य लोकांनी, काही बाहेरच्या देशातल्या लोकांनी, भारतीय लोकांनी पाठवलेल्या होत्या. त्यापैकी 1250 विटा गायब झालेल्या आहे. बातम्या काय आहेत समजून घेऊया. सगळ्यात पहिली बातमी आहे, हा एक कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्याच्या घरी प्रचंड सोनं सापडलं आणि लक्षात आलं, की हा कर्मचारी रेल्वेने गोण्या घेऊन जायचा आणि फ्लाईटने घरी परतायचा. आता रेल्वेने घेऊन जायचा का? कारण की सिक्युरिटी चेकिंग वगैरे रेल्वेमध्ये होत नाही. त्याच्यातनं घेऊन जाणं सोपं असतं आणि परत राम मंदिरात यायचं असेल तर फ्लाईटने यायचा. दुसरी बातमी काय आहे? तर दुसरी बातमी आहे ती म्हणजे काही लोकांनी सोन्या चांदीच्या गोष्टी या राम मंदिराला दिलेल्या होत्या. रोज मित्र म्हणते अशा प्रकारे कोणी सोन्याचे हार, चांदीचे हार, पादुका देत असतं. त्याच्यापैकी एक व्यक्ती आहे जिनी ओपनली असं सांगितलं, की त्यांनी सोन्या-चांदीचं हे सगळं दिलं होतं आणि ते म्हणतायत, की त्यांना रिसिप्ट मिळाली नाही, पावती मिळाली नाही. हिंदीमध्ये बातमी बघा काय म्हणते, "रामलला को चांदी का हार और चरण पादुका चढ़ाने वाले को नहीं मिली रसीद." रिसिप्टच मिळाली नाही. म्हणजे त्यांनी ते देताना त्यांनी म्हटलं होतं, की मला रिसीट द्या, की इतकं-इतकं मी चांदी दिलंय. खरं तर हे किती आहे माहिती आहे का? हे 1000 ग्रॅम सोन्याच्या ह्या 1000 ग्रॅम चांदीचे हे पादुका आहेत, पाऊलं आहेत आणि 300 ग्राम वजनाचं जे आहे ते हार आहे चांदीचं. जवळपास 1300 ग्राम. या 1300 ग्राम चांदी मिळालं अशा प्रकारे रिसीट द्या म्हणून त्यांनी म्हटलं, तर त्याला सांगितलं, की तुमचा फोन नंबर द्या. फोन नंबरवर तुम्हाला रिसिप्ट मिळेल आणि हे जे तुम्ही पाऊलं दिलेले आहेत, ते पाऊलं आम्ही त्या प्रभू रामाला घालणार, त्याचे फोटो काढणार आणि तुम्हाला पाठवणार. ही व्यक्ती म्हणते आहे, मला असं काहीही मिळालं नाही. या बातमीमध्ये त्यांचं नाव बघून घ्या, त्याचे डिटेल बघून घ्या. पुढची बातमी आहे, सीसीटीव्ही फुटेज में नोट चुराते दिखा कर्मचारी. आता हे भांडाफोड कुठून झालं? तर एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं. ज्याच्यामध्ये क्लिअर कट दिसतंय, की एक कर्मचारी असा नोटांचा बंडल घेतोय आणि मागच्या हाताने इकडून हे करून स्वतःच्या खिशात टाकतोय. तो कर्मचारी तिथे दिसला आणि तेव्हापासून जी आहे ती चर्चा सुरू झाली. जशी चर्चा सुरू झाली आणि आज अशी बातमी आली आहे, की सीसीटीव्ही फुटेजच डिलीट करून टाकलेलं आहे. म्हणजे फक्त 45 दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज आहे या राम मंदिराचं. विचार करा, 2 वर्ष झाले. भारतभरामधून भाविक तिथे जात आहेत. मोठे-मोठे सेलिब्रिटी तिथे जात आहेत. लाखो, 5-5, 10-10 लाखापेक्षा कमी ते लोकं तिथे टाकत नाहीत, सेलिब्रिटी लोक. आणि ह्या सगळ्या काळातलं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. राम मंदिरामधलं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. काय हेतू असेल त्यांचा सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याचा? हेतू हाच, की अफरातफर केलेली आहे, गायब केलेलं आहे, लूट केलेली आहे आणि ती लूट कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. आता त्या कॅमेरामध्ये कैद झालेलं जर दिसलं, तर डायरेक्ट जेलात जाणार. त्यामुळे ते कॅमेरामधलं ते सगळं डिलीट केलं, परमनंटली डिलीट केलं. म्हणजे आता तुम्ही हे शोधूही शकणार नाही, की कोणी ते चोरलं. बरं, ज्यावेळेला काही ठिकाणी तर तिथे सीसीटीव्ही फुटेजही नव्हतं, म्हणजे काही ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यातच आले नव्हते, अशाही बातम्या आहेत. ज्याला म्हणतात, की ज्या ठिकाणी पैशांची मोजणी होते आणि ज्या ठिकाणी पैसे ठेवतात, त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नव्हते. सीसीटीव्ही लावलेच नव्हते. का? कारण हे बघा ही बातमी काय सांगते. या बातमीत असं म्हटलंय, की ट्रस्टचे काही पदाधिकारी आहे, ते असं म्हणाले, की बाबा सगळे आपलेच तर लोक आहे. सब अपने ही लोग है, यहाँ काय को कॅमेरा लगाने का? इथे कॅमेरा कशाला लावायचे? सगळे आपलेच लोक आहेत.
हो, सगळा भारतच आपला आहे, मग CCTV कुठेच नका लावू, असं म्हणून चालेल का? ज्या अर्थी यांनी असं म्हटलं, की हे सगळे आपलेच लोक आहे, कशाला लावायचं? त्या अर्थी ते तसं म्हणणाऱ्याच व्यक्तीचा काहीतरी प्लॅन असणार आहे मोठा. हेही कळू नये. का हे सगळ्यांना माहिती होतं, की ओके ठीक आहे, ज्यांनी ठरवलं CCTV नाही लावायची तिथे, त्यांनाही त्याच्यामध्ये वाटा पाहिजे होता. हे सगळे या ठिकाणी जे आहे ते, यांचं नेक्सस असणार आहे हेच दिसतंय. म्हणजे एकीकडे बागुलबुवा करायचा, श्रीरामाच्या नावाने रडायचं, कसा अन्याय झाला आपल्यावर हे सांगत राहायचं आणि त्या देवाला इतकं मोठं करायचं, इतकं मोठं करायचं आणि त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर या ठिकाणी असं केल्याच्या नंतर भाविक जास्त येतात. भाविक जास्त आल्याच्या नंतर तिथे जास्त देणगे मिळतात. सोनं, नाणं, चांदी, हिरे, जवाहर काही सगळं, सगळं, सगळं तूप वगैरे खारका, बदाम सगळं मिळतं. आणि हे सगळे लोकं जेव्हा जमा करत राहतात, जमा करत राहतात, तर काय करतात ते शेवटी? शेवटी खजिना जे आहे ते लुटला जातो. हे फक्त याच मंदिराचं नाही आहे. भारतभरातल्या कितीतरी मंदिरांचं तुम्ही बघा. कधी ना कधी बातम्या येतात, चोरी झाली, त्या टॅली जुळत नाही आहे. गाडगेबाबा सांगून गेले ना, मंदिरामध्ये देव नाही, मंदिरामध्ये पुजाऱ्याचं पोट आहे. अरे देव तर सर्वत्र आहे ना. आपण म्हणतो ना, जे पिंडी ते ब्रह्मांडी, तो सर्वत्र आहे. या निसर्गामध्ये आहे. आपण झाडं बघतो त्याच्यात आहे, आभाळ बघतो त्याच्यात आहे, सूर्य बघतो त्याच्यात आहे. आपल्या घरामध्ये एक कोपरा असतो, प्रत्येकाच्या धर्मानुसार, ईश्वराच्या शक्तीसाठीचा. त्या कोपऱ्यात तो आहे, तो तेवढाच आहे. तो बिलकुल कमी नाही आहे राम मंदिरापेक्षाही. तो तेवढाच इफेक्टिव्ह आहे. मात्र त्या सगळ्या याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं, निसर्गापासून तुम्हाला तोडायचं आणि तुम्हाला हे सांगायचं, की मंदिरामध्ये जर का तुम्ही जाऊन पूजा अर्चा केली, तर तुमची भक्ती 1000 पट वाढते. हे नॅरेटिव्ह तुम्ही ऐकलं असेल. मग लोकांना वाटतं गेलंच पाहिजे तिथे. हे बघा, मी काय जाऊ नका असं म्हणत नाही, जायला पाहिजे. मी पण सगळीकडे मंदिरं, मस्जिद जे काय असतील, चर्च, दर्गे सगळीकडे जाऊन येत असते, बघत असते काय वातावरण आहे. कारण अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, माहिती मिळते. जाऊ नये असं नाही, छान वाटत असेल तर जावं. पण या ठिकाणी हे जे काही आहे बागुलबुवा तयार केला जातोय. महात्मा फुलेंनी सांगितलेलंच आहे, की तुमच्यामध्ये इतकी भीती भरवली जाते, इतकी भीती भरवली जाते, की भिवून लोकांना असं वाटतं, की काहीतरी समजा कामं, वाईट धंदे केलेले असतील, भ्रष्टाचार केलेला असेल, तर ते तिथे जाऊन दान करून येतात. काहीतरी चुकीचं झालं असेल, तर तिथे पैसे टाकून येतात. आणि नंतर काय होतं, या पैशाचा वापर देवाला पैसा लागता का हो? देवाला ₹1 पण लागत नाही. मी तुम्हाला सांगते, कुठल्याही वैश्विक शक्तीला ज्या सगळ्यात पवित्र आहे, या फ्रीमध्ये आहे. आपण रोज श्वास घेतो हवेने. विकत नाही घेत हवा. फुकट आहे आणि सगळ्यात मोठं आपल्याला जगवतंय ते तेच आहे. ही हवा, हे ऑक्सिजन जगवतंय. फ्रीमध्ये आहे. देवाला सुद्धा पैसा लागत नसतो. पैसा लागतो ते बडव्यांना. ते तिथे जे देवाचे हे करणारे असतात, पुजारी असेल किंवा अजून बाकीचा वर्ग असेल, की जो ते सगळं करत असतो. त्यांची पोटं भरायची असतात. बरं यांना पगार आहे ना, यांना पगार किती असणार आहे? 8, 10, 20,000, 25,000. पण काय लक्षात आलं, बातम्या बघा. ज्यांचा पगार 20 आणि 25,000 आहे, त्यांनी 2 वर्षात 2 कोटीपेक्षा जास्त किंमत असलेला प्लॉट खरेदी केला. एका माणसाने एवढं मोठं घर बांधायला घेतलं 2च वर्षात. ज्याचा पगार 25,000 आहे, तो घर बांधायला घेतो का 2 वर्षात? नाही घेत. मग हे जे काही चाललंय ते काय आहे? ह्याच्यावरून बाबासाहेब आंबेडकर असतील, आपले महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा गाडगेबाबा असेल, या सगळ्यांची आठवण होते. कारण या सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलेलं आहे. बरं, ज्या अर्थी हे लोकं चोऱ्या करतात, पैसा लुटतात, त्या अर्थी पाप पुण्य वगैरे काही नसतं. नाही, भक्तांना सांगायला आपल्याला काय कहाण्या सांगितल्या जातात, की हे करू नका, पाप लागेल. पाप गेलं की नरकात जाणार. नरकामध्ये काय आहे, ती कढई उकळत असते, त्या उकळत्या कढईत तुम्हाला टाकतात. भयंकर यातना दिल्या जातात. मग आता ह्या चोरी करणाऱ्यांना, जो की तोच वर्ग आहे ज्यांना या सगळ्या कथा माहिती आहे, पण तरीही ते चोरी करताय का? त्यांना भीती नाही आहे नरकाची? नाही. मी परत सांगते, स्वर्ग नरक असं काहीही नसतं. ही सगळी भीती आपल्याला घालण्यासाठी आहे. आपण घाबरून
काहीतरी द्यावं, आपण घाबरून एखादं व्रत करावं, आपण घाबरून ह्या मंदिरात जावं, त्या देवाला जावं, तिथं काहीतरी दान करावं, तिथं काहीतरी ते म्हणेल ते द्यावं. म्हणून या कहाण्या बनवलेल्या आहेत. हे याच्यावरून लक्षात येतं, कारण की यांना तर देवाची भीती नाही यांना. बरं, ज्या लोकांनी राम मंदिर बांधलं गेलं, त्यावेळेला जे स्टेटस ठेवले होते, बाबा किती छान, असं तसं आपण त्यांना हरवलं, बाबरी मस्जिदीवर आपण मंदिर बांधलं, स्टेटस ठेवले होते की नाही सगळ्यांनी? आज ते सगळे लोक गप्प आहे. तो प्रभू श्रीराम पण म्हणत असेल वरून, हळहळत असेल बिचारा, म्हणत असेल काय नेभळट आणि डरपोक भक्त आहेत माझे. सणवार असला आणि आयुष्यात त्रास आला की माझं नाव आठवतं यांना. आणि जेव्हा मी संकटात आहे, माझीच तिजोरी लुटली गेली, चोरी झाली, इथं लूट केली गेली, तर एकही जण माझ्यासोबत उभा राहत नाही. एकही जण माझ्यासाठी बोलत नाही. एकही जण तोंड उचकटत नाही, की म्हणत नाही की बाबा यांना अटक व्हावी, यांना चौकामध्ये सजा द्यावी म्हणून. नाही, तेव्हा या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं तर लगेचच बोलले असते. बरं, आपल्याला तेही सांगितलं जातं की ते मुघल आले, त्यांनी मंदिरं लुटले, ते कसे मुस्लिम शासक आले, त्यांनी मंदिरं लुटले. पण ते जरी असलं, म्हणजे गजनींनी काय सोमनाथ मंदिर लुटलं, इतक्या वेळा लुटलं, पण फॅक्ट ही पण आहे की भारतामधले हजारो मंदिरं त्या त्या ठिकाणी असलेल्या पुजाऱ्यांनी सुद्धा लुटलेली आहेत. या ठिकाणी जे आता आपलं राम मंदिर आहे, या ठिकाणी कोणी लुटलंय ते खजिना? कोण? हे काय आहे? हे अफरातफर काय आहे या ठिकाणी? असं म्हणतात की एका तासाला 10-10 लाख रुपये जमा होतात ह्या मंदिरामध्ये. म्हणजे कोणी 5-5, 10-10 रुपये जरी टाकतो म्हटलं तरी एवढे भाविक या ठिकाणी येतात. याचं कॅल्क्युलेशनच जमत नाही आता. आणि म्हणून जे थोर पुरुष सांगून गेले की अरे तिथं नका टाकत जाऊ पैसे. पैसे गरजू व्यक्तीला द्या, गरजू व्यक्तीला खायला द्या, शिक्षणाला द्या. शाळा बांधल्या असत्या एवढ्या पैशामध्ये तर आज 100 तरी पोरं असे निघाले असते की ज्यांचे माइंड एकदम शार्प आहे आणि ते देशाला पुढे नेत आहेत. हे सगळं झालं असतं. पण आज काय होतंय? आणि परत एकदा म्हणूनच सांगते की हे सगळं जे काय आहे या भ्रमाच्या याच्यातून मला असं वाटतं आपण एकदा बाहेर यायला पाहिजे. कारण की हा सगळा जो आहे तो बागुलबुवा आहे. आणि राम आपल्याला आवडतो, रामाची भक्ती करायला जर आवडत असेल तर आपलं घरामध्ये शांत बसून डोळे मिटून आठवण करता येतेच. सगळ्यात जास्त ताकद तर तिथेच आहे. जी कोणती शक्ती आपल्याला वाटते तिच्याबद्दल, त्याच्यासाठी तिथेच जाऊन हे अशा प्रकारे हे करणं, जे की शेवटी लुटलंच जाणार आहे आणि ते त्याच्यासाठी कोणी बोलणार पण नाही, असं होणार असेल तर काय फायदा? काल परभणीमध्ये केवढी मोठी दुर्घटना झाली. मंदिराचं बांधकाम सुरू होतं, हनुमान मंदिराचं. 7 लोक होते भाविक. ते पडलं ना वरचं बांधकाम. अरे एवढे मूर्ख लोक आहेत का की कच्चं बांधकाम असताना जाऊ कशाला द्यायचं भक्तांना? लोकांचे जीव एवढे सस्ते झालेत का? आणि कशाला, मी काय काय म्हणते, कशाला पाहिजे? अरे शाळा बांधा ना तिथे. मंदिरं नाही आहेत का? खूप मंदिरं आहेत ना. आज देशाला नवीन मंदिरं किंवा नवीन मस्जिद किंवा नवीन चर्च याची गरज नाही आहे. नवीन कुठल्याही धार्मिक स्थळाची गरज नाही. आपल्याला नवीन शाळांची गरज आहे. अधिकाधिक शाळा, अधिकाधिक लॅबॉरेटरीज, अधिकाधिक प्लेग्राऊंड ह्यांनी देश पुढे जातो. जपानसारखा देश. धर्म डोक्यात नाही घातला, धर्म बाजूला घरात ठेवला. लोकांना नैतिकतेचं शिक्षण दिलं आणि अत्यंत प्रामाणिक बनवलं, अत्यंत नीतिवान बनवलं. आज बघा, जपानी लोकांच्या नीतिमत्तेसाठी ते ओळखले जातात. माहिती असतं की हे प्रामाणिक लोक असणार आहे, हे फसवणार नाही आहे. अशी खात्री भारतीयांबद्दल देता आली पाहिजे. अशी खात्री जगातल्या लोकांनी हे म्हटलं पाहिजे की अरे भारतीय इतके विश्वासू असतात ना की ते विश्वास कधीच मोडत नाही. तर कमवलं आपण. त्याला म्हणतात की देशाचं नाव रोशन करणे. पण मला सांगा, कुठले प्रवचनकार आपल्याला सांगतात की प्रामाणिक राहा, खरं बोला, एक कणभरही दुसऱ्यांना फसवू नका? मी कुठल्याही प्रवचनकारांकडून असं ऐकलं नाही. ही पूजा करा, त्यावारी तो वार करा, ते नवऱ्याला कसं पाया पडायच्या, नवऱ्या आल्याच्या नंतर कसं पाणी द्यायचं, ह्याच कथा सगळीकडे आहेत. मग कसं होणार देश नीतिवान? आणि आहेत नीतिवान लोक, कमी आहेत असं नाही आहे, भरपूर आहेत. पण आज जे काही सगळा बागुलबुवा दिसतोय ते अनीतिमान लोक मोठे केल्यामुळे, अनीतिमान लोक अशा पदावर बसवले की जिथे ते डिझर्व करत नाही. त्यामुळे हा देश जो आहे ना रसातळाला जातो. ह्या देशाची संपत्ती लुटली जाते. काही लोकांकडे ही संपत्ती जमा होते आहे. म्हणून मला असं वाटतं, परत एकदा डोळे उघडा, बघा
आणि फार काही नाही, मग मी जे काय सांगते ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. त्यांचं वाचलं तरी कळतं. बाकी या राम मंदिरामध्ये जे चोरी केलेली आहे त्या सगळ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि आता तो खटला चाललेला आहे, 2 लोकांना अटक केलेली आहे, पण जे मेन आहेत, जे CCTV मधून गायब झालेले आहे, ते पकडले पाहिजे. आज इथेच थांबते. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा. त्या सर्व रामभक्तांना हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.